राज्य सरकारच्या हमीनंतरही राज्य सहकारी बँकेने 12 सहकारी साखर कारखान्यांचा तब्बल 1,500 कोटींचा प्रस्ताव हा नाकारलाय। तर साखर कारखाने अटींची पूर्तता करण्यास आणि आवश्यक कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करत राज्य सहकारी बँकेने यापुढे कोणत्याही साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करता येणार नाही अशी भूमिका काही दिवसांपूर्वी घेतली आहे आणि तसं पत्रकही बँकेने सहकार सचिव यांना पाठवलं होतं। तर याच निर्णयानुसार बँकेने हे कर्ज प्रस्ताव नाकारलेत। तर याबाबतचं वृत्त हे लोकसत्ता या वृत्तपत्राने दिलेलं आहे। तर बँकेच्या या भूमिकेमुळे ऐन हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे कसे द्यायचे असा मोठा प्रश्न आता साखर कारखानदार नेत्यांपुढे उभा राहिलाय। बँकेने नकार दिलेल्या कर्ज प्रस्तावातील बहुतांश कारखाने हे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांशी संबंधित आहेत। आता गळती हंगामात अडसर येऊ नये आणि शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी साखर कारखानदार नेत्यांनी अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना साकडं घातलं असल्याची माहिती समोर येतेय। मात्र आता राज्य सरकारच्या हमीवर कर्ज योजना नेमकी कशी आहे तेही पहा। आजारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर राज्य सहकारी बँकेकडून आणि राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मंजूर करण्याची योजना ही 2011-12 पर्यंत सुरू होती। मात्र घेतलेल्या कर्जाचा साखर कारखाने मनमानी वापर करून कर्जफेड करण्यास टाळाटाळ करत होते आणि या हमीपोटी सरकारला हजारो कोटी रुपयांचा फटका बसला होता। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणत्याही साखर कारखान्याला कर्जासाठी शासन हमी न देण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा केला होता। राज्यात सहकार्याच्या नाड्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असल्याचं मानलं जातं। 2019 पूर्वी सहकाराशी संबंधित बडे महत्वाचे नेते हे भाजपच्या गोटात गेल्यानंतर भाजपमध्ये सुद्धा सहकार राजकारणाचा शिरकाव झाला। तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सहकारी साखर कारखाने हे निवडणुकांवर परिणाम करणारा मोठा घटक मानले जातात आणि यामुळेच आपला कारखाना अडचणीत आल्यास किंवा येऊ नये यासाठी अनेक कारखान्यांचे पदाधिकारी आणि राजकारणी सुद्धा प्रयत्नशील असतात। अशातच आता अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिंदे सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये राज्यातील आजारी कारखान्यांना सरकारच्या हमीवर राज्य सहकारी बँकेकडून कर्ज देण्याची योजना पुन्हा सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्य सहकारी बँकेने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 5 सहकारी कारखान्यांना 8% व्याजाने 361 कोटी 60 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केले। यामध्ये 3 कारखाने हे अजितदादांशी संबंधित होते तर 2 कारखाने हे काँग्रेसच्या नेत्यांशी संबंधित होते। मात्र 5 साखर कारखान्यांकडून अटींची पूर्तता करून घेताना राज्य बँकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। याशिवाय अनेक आवश्यक कागदपत्र देण्यात कारखान्यांनीही असमर्थता व्यक्त केली होती आणि अशा अडचणी भविष्यात उभ्या राहू नयेत यासाठी बँकेने थेट कर्जच न देण्याचा निर्णय घेतलाय। आता कोणकोणत्या कारखान्यांचे प्रस्ताव किती कोटी रुपयांनी रखडलेले आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। अहमदनगरचा मुळा सहकारी साखर कारखाना या कारखान्याचा प्रस्ताव हा 125 कोटी रुपयांनी रखडलाय। तर भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव 80.90 कोटी रुपयांनी रखडलेला आहे। तसंच बीडमधील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा 105 कोटींनी रखडलेला आहे। तर साताऱ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा 350 कोटी रुपयांनी रखडलेला आहे। याशिवाय रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा 107 कोटींनी रखडलेला आहे। तर अहमदनगरमधील दुसरा सहकारी साखर कारखाना म्हणजे कुकडी आणि या कारखान्याचा प्रस्ताव हा 125 कोटींनी रखडलेला आहे। तसंच अहमदनगरमधील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा 150 कोटींनी रखडलाय। तर अहमदनगरमधीलच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा 100 कोटींनी रखडलेला आहे। याशिवाय खंडाळ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा 150 कोटींनी रखडलेला आहे। तर सांगलीतील हुतात्मा किसन अहिर कारखान्याचा प्रस्ताव हा 112 कोटी रुपयांनी रखडलेला आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका। तसंच यांसारख्या विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।